हॅलो गाईज, अजून एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे हनुमान जयंती. आज मी गरम पाण्याची कुंड आहे तिथे अंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. मोठं मंदिर असल्यामुळे इथे भजन पण चालू आहे, कारण आज हनुमान जयंती आहे. चला तर तुम्हाला मी दाखवतोय. व्हिडिओमध्ये बनून राहा, स्किप करू नका. आणि हा आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे. झाडांना वृंदावन वगैरे बांधलेलं आहे. ही इकडे पार्किंग आहे आणि सर्व गाड्या इकडे पार्किंगला लागलेल्या आहेत आणि हे इथे एंट्रन्स आहे. चला तर चप्पल ठेवूया. हा चप्पलचा स्टँड आहे. कोणी चोरू नका रे. आणि या गेटवरून आतमध्ये एंट्री करायची. पुढे जे व्हाईट कलरचं कुंड दिसते ते मेन कुंड आहे. त्याच्यामधून सर्वीकडे पाणी पार्सल होते. आतमध्ये कॉईन वगैरे टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये खूप गरम पाणी असतं. पाण्यामध्ये हात बुडवला तरी हात भाजून निघेल, इतकं गरम पाणी असतं. चला तर पुढे जाऊया. पुरुषांसाठी अंघोळीचे कुंड. नशीब मित्रांनो, मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा कोणीच नव्हतं. 1-2 माणसं होती फक्त. तर मित्रांनो, जे इथे भजन चालू आहे ते इकडे बसलेले आहेत. आणि हे नवनाथ मंदिर आहे. हे आहे शंकराचं मंदिर आणि हे पिंडी आहे. इथून पुढे जो हा गेट दिसतोय तो स्त्रियांसाठी आहे. गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ केल्यामुळे खूप जास्त भूक लागते. तर पार्सल वडापाव घेतलेत.